तर कसे आहात तुम्ही? तुमच्या रोजचा लाडका पृथ्वी सांगन एक नवीन व्हिडिओ घेऊन आला तुमच्यासाठी. तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे आज आपण आलोय पुण्याला, आजीच्या घरी आलोय. आज मम्मीकडे आलोय, तर पुण्याला आलोय. तर हे बघू शकतो मी आपल्या आजीचं घर. ते खाली आहे घर, वरचा मजला आहे आणि हे वरती टेरेस आहे. तर आणि बघू शकतो तुम्ही खाली पण. तर आपण खाली जाऊन बघूया खाली घर वगैरे कसं आहे. तर आलोय आता जरा पुण्यात आलो की बरं जरा दगडूशेठला वगैरे जाऊन येऊया, थोडं फिरूया बोललो. तर मम्मी आणि मी आलोय दोघंच. तर आता बघूया खाली जरा नाश्त्याची तयारी झाली आहे, बघू आपण नाश्ता वगैरे काय करू आणि मग निघूया फिरायला. तर मम्मीशी भेटू जाता. तर आपण वरती जाऊन येऊ जरा. तुम्ही बघितलं नसेल ना माझ्या ब्लॉग मध्ये, तरी पहिल्यांदाच असेल. तर हा आहे वरचा टेरेस आणि ही आहे आपली सिटी आहे, पुणा सिटी. ऊन वाढलंय आता खूप. तर आता निघूया थोड्या वेळातच. तर मी तुम्हाला सांगतो कसं होणार आहे, काय होणार आहे, आम्ही कसं जाणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, काय काय खाणार आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपण बघूया आता काय काय करूया. चला फुल आज मज्जा करूया, जरा फिरूया म्हणलं. खूप दिवसातून ब्लॉग येतोय त्याच्यामध्ये पण, म्हणजे 2-3 वीक आले असतील. हळदीनंतरचा ब्लॉग नंतर आता आलाय. तर चला आता बघूया आपण कसा विषय होतोय काय. तर काय थोडा प्लॅन मध्ये बदल झालाय. तर आम्ही जाणार होतो दगडूशेठला, पण थोडा आता चेंज करून आता आम्ही जाणार आहे आपलं आळंदीला जाणार आहे. तर बोलतात की धोंड्याचा महिना चालू आहे तर आळंदीला जायला पाहिजे. तर आता प्लॅन वगैरे चेंज करू, संध्याकाळी निघणार आहे आम्ही आळंदीला दुपारी, जरा ऊन वगैरे कमी झाल्यावर. तर तुम्हाला मी घर दाखवतो आपल्या आजीचं. हे तुम्हाला बोललेलं खालून दाखवेल. तर लाईट सुद्धा गेली आहे. तर बोललो जरा मग कपडे वगैरे चेंज केले आणि आपलं नाश्त्याची तयारी चालू आहे, नाश्ता वगैरे भेटेल. तर बघू आता संध्याकाळी जायचं आहे, त्याच्यामुळे आता कपडे चेंज करून बघू आता संध्याकाळी आवरून मग निघू. मग तुम्हाला दाखवतो कसं काय होतंय काय. पण आपण फिरणार आहे नक्की आहे, म्हणून ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला बघूया. तर आमचा नाश्ता वगैरे चालू आहे. आजी आमची मस्त वडेपाव करते. तर आता आम्ही मस्त वडेपाव खातोय, मम्मी आणि मी. आई ती बसली आता, कसं माहेरी आली आहे ना, तर मस्त निवांत असतं त्यांचं काम. तर आजी आता वडेपाव देते तळून मस्त गरम गरम. वडेपाव वगैरे खाऊया. नाश्ता म्हणजे कडक असा आमचा वडापाव येतोय आता, तुम्हाला दाखवतोच आल्यावर. तर मस्त म्हणजे असे वडेपाव आलेत, गरमागरम असे वडेपाव दिसत आहेत. तर आता आम्ही खाऊया, मस्त वडापाव वगैरे खातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला खाऊया मस्त वडेपाव. एक नंबर आहे वडेपाव, मस्त गरम गरम आहे. कांदा वगैरे लावून ना एक नंबर, मस्त वडेपाव असतं. वडेपाव खाऊन तुम्हाला भेटूया. तर आता निघतो आम्ही, तयारी वगैरे झाली. तर पुण्यामध्ये ना जास्त असं ऊन नाही आहे. पुण्यात काय ऊन म्हणजे असं ऊन ऊन आहे, पण असं थंडावा जाणवतो आहे. आम्ही रात्री आलो तेव्हापासून आम्हाला मस्त गार वाटते, कारण मुंबई साईडला खूप म्हणजे खूप गरम आहे. बदलापूरला तर खूप म्हणजे खूपच गरम आहे, पण या साईडला एवढं म्हणजे गार लागतं आहे ना, ते चांगलं. आता आमची तयारी वगैरे झाली आहे, तर निघू आता थोड्या वेळात. तर चला बघूया आपण कसं आपण जातोय, काय करतोय. मला तर घेतलीच नाही एवढं मेकअप वगैरे केला तर मला मी पण आता बाजूला आली, आता 10 मिनिटामध्ये पोहोचू आम्ही. बघूया आता कसं काय होतं. मगापासून खूप गर्दी होती, तर मम्मी आता बाजूला आली बसायला. तर आता निघू, आता 10 मिनिटामध्ये पोहोचूया.
तर उतरलो आता बसमधून वगैरे. तर इथून थोडं जरा 10 मिनटं चालायला लागतंय. पहिलं जरा तिकडं एसट्या लागायच्या, तर आता काय लागत नाही. तर आता इथून आम्ही चाललोय चालत. 10 मिनटं लागतील इथून चालत. तर बघूया आता. दर्शन वगैरे झालं तर आता निघलो आता परत जायला घरी. तर चांगलं दर्शन वगैरे गेलं. खूप गर्दी होती, मग काय लाईनीला वगैरे काय थांबलो नाही. तर आता चाललो आहे. दर्शन म्हणजे खूपच गर्दी होती. मग आपला प्रसाद वगैरे घेतला आणि निघालो आता. चाललो आता, पुढे बस भेटतीलच तर निघू. बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन आहे तसं. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तर विषय झाला आहे थोडा. बसवाल्याने आम्हाला एका साईडला उतरवलं आहे. तर आणि आता आम्ही सगळे चाललो आहे. त्याने कुठं उतरवलं आहे काय माहीत. आम्हाला आता अप्परची बस काय भेटत नाही आहे. आता बघतोय कुठं लागते, काय लागते, कसं चाललं आहे. फुल आता 10 मिनटं आलं चालतं आहे. अजून किती मिनटं चालायला लागेल काय माहीत. इकडे बघा आता रिॲक्शन कशी आहे, मस्त घामाघूमवाली. तर चालले आता चालत. अजून घरी तर पोहोचलं नाही. घरी किती वाजता पोहोचायला काय मला इथून 1 तास लागत. बघूया आता कसं पोहोचतंय काय ते. शेवटी पोहोचलो घरी. तर शेवटी आलोच, किंवा बस वगैरे भेटली. तर आता आलोय घरी. आता चांगलं. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा. आणि अजून उद्या जाणार आहे आम्ही फिरायला, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर बघूया आता उद्या आपण कुठे जाणार फिरायला. चला बघूया सगळ्यांना. तर आता निघलोय, आता चाललोय आपलं दगडूशेठला चाललोय. तर आता बघूया, इथून बसने जायचं आपल्याला. मम्मी मी चाललो होतो दगडूशेठला. तर इथं बसने आता निघूया पटकन. बघतो कुठली बस आहे. तर आता आलो आहे जरा. तर आता थोडं तुम्हाला आता उद्याला शारदा गणपतीकडे आलो. तुम्ही बघू शकता. तर आता दगडूशेठला जाऊ. तर येता येता म्हटलं की शारदा गणपतीला पण पाया वगैरे पडून जाऊया. त्याच्यामुळे आता आलो इकडे. तर चला बघूया आता पुढं आपण कुठं कुठं जातोय, तसं काय काय करतोय ते. चला. तर आता थोडं आलो आहे गणपतीला. थोडं तिथं गर्दी होती, जाऊन आलो. तर खूप गर्दी होती, तर म्हटलं जरा इकडे यावं. तर आता सारसबागेमध्ये आलो आहे. तर आता सारसबागेतला तळ्याचा गणपती वगैरे बघू, मग जाऊया. तर बघूया आता कसं काय, तुम्हाला दाखवतो दर्शन करून. दर्शन वगैरे घेतो. चला बघूया. तर आता मम्मी जरा 2 शब्द बोलते सारसबागेमधले जरा. तर आम्ही आलोय सारसबागमधल्या तळ्यातल्या गणपतीला. म्हणजे सारसबागचा गणपती पण म्हणतात, पण जुनं त्याला नाव आहे की तळ्यातला गणपती. तर हा भरपूर जुना गणपती आहे. खूप येतात लोक इकडे, तर तुम्ही पण नक्की या. खूप भारी. तर तिचं लहानपण इकडेच गेलंय सगळं, त्याच्यामुळं ती जरा सांगते. पुण्याची आहे ना ती, त्याच्यामुळे तिचं लहानपण सर्व इकडे गेलंय. त्याच्यामुळे ती जरा सांगते 2 शब्द. तर आता जाऊया, पाया वगैरे पडूया. तर बघू. तुम्ही बघू शकता कासव आणि मासे. खूप सारी कासव आहेत. खूप म्हणजे खूप. 1 2 खूप म्हणजे मोजू शकत नाही एवढे. आणि मासे तर मोजूच शकत नाही. सगळी कासव आलेत बाहेर.
हे आहे आपलं पुण्यातलं तळ्यातलं गणपतीचं मंदिराचे बाजूचं तळ. पूर्ण भरलंय पूर्ण. तर आता सारेच बागेत आलोय. तर म्हणलं जरा इकडं थोडं बसू विसूया जरा. आपल्या जरा मम्मीच्या जरा जुन्या आठवणी इकडे जरा बघूया, किस्से जरा ऐकूया तिच्या तोंडून. चला बघूया. तर भेळ आणली आहे खायला. फुल प्रेशरने झालंय, म्हणजे गरम व्हायला नाही पाहिजे माणसांना. तर आता दर्शन वगैरे झालं. खूप गर्दी होती आतमध्ये, तर फोन काय अलाउड नव्हता, त्याच्यामुळे तर काय फोन काय वापरायला भेटला नाही. तर दर्शन वगैरे झालं. आता इथे जरा नाश्ता करायला हवे. तर बघतो आता जरा नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढं आता आमचं आता पुन्हा दर्शन चालू आहे. सगळं फिरतो इकडून तिकडून. तर आता शनिवार वाडा फिरायचं चाललं आहे. बघू आता कसं होतं आहे काय ते. आणि आता नाश्ता वगैरे करतो मग परत बघू आता शनिवार वाड्यावर जाऊन तुमच्याशी बोलतो मग कसं काय. चला. तर आता पोचलोय शनिवार वाड्यावर. शनिवार वाडा जाऊया आता आतमध्ये, एंट्री वगैरे करूया आणि बघूया कसं काय होत आहे. तर आता आलो आहे शनिवार वाड्यामध्ये. तर आता इथं एंट्रीला कसं आता ऑनलाईन तिकीट चालू केलं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ गेला, काही लवकर समजत पण नव्हतं. त्याचं सोपं आहे तिकीट काढायला, पण थोडा वेळ गेला. ते माझ्या मोबाईलमध्ये सगळं करत होते, त्याच्यामुळे मला काही एंट्रीचा काही व्हिडिओ काढता आला नाही. मम्मीचा फोन कसा आमचा VIP आहे ना, तो मग असतो जरा, त्याच्यामुळे काय एंट्रीचा काढायला भेटला नाही. तर आता पोचले, जरा बसलो आता इकडे झाडाखाली वगैरे बसलो आहे. तर जरा इथं बसून मग नंतर निघू. थोडं मला दाखवतो शनिवार वाडा पूर्ण कसं आहे काय ते. तर आता शनिवार वाड्याच्या वरती आलो आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, वरून चालत चाललो आहे. बघूया आपण एक एक बुरुज वगैरे. आपण खाली पण जाऊन याची माहिती वगैरे बघूया कशी आहे काय. तसं पूर्ण बघूया शनिवार वाडा कसं कुठं काय विषय. इथून तर चाललं आहे. तर हा एक बुरुज, आता जाणार आहे आपण तिकडे. इथला एक बुरुज आहे. ह्या तुम्ही खिडक्या अशा बघू शकता इथून, म्हणजे त्या काळात बाहेर शत्रूला बघू शकतो आपण, म्हणून ती तशी बांधलेली आहेत पूर्ण. तर आता आपण त्या साईडला होतो, आता तिकडून इकडे आलो आहे. तरी मला तसं विहिरी टाईप नाही, तर आपलं काय आंघोळीचं असं काहीतरी वाटतंय. इकडून
जाऊया पुढे बघूया. आणि शनिवार वाड्याच्या समोरच आपल्याला बघायला भेटेल लाल महाल. तर तुम्हाला माहीत असेल की शनिवार वाड्यामध्ये हा विषय काय आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय आहे, काय बोलतात. आणि याला खूप म्हणजे युनिकच दिसतंय, म्हणजे वेगळंच दिसतंय खूप याच्यात. तर नक्कीच सांगा. तर आता आपण शनिवारवाड्याच्या मेन डोअरला, म्हणजे आपण स्टार्टिंगला 2 बुरुज बघितलेत एंट्रीचे, तिथे आता वरती चाललो आहे. तिकडचं आता आपण तिकडून बघूया कसं दिसतंय. तर आपण इकडून आलतो, इथून आपण गेलो तर इथून एंट्री घेतलेली चाल. तर आपण पोचलेलो एंट्रीला समोर. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण असा शनिवार वाडा. आणि इकडं समोर आहे ना, इकडं म्हणजे कधी कधी संध्याकाळचा जे कार्यक्रम वगैरे असतात ना, तर इथं कारांचे ते शो वगैरे होतात. घरी वगैरे पोचलो, थोडं फ्रेश वगैरे झालो, आराम वगैरे केला. आता चहा वगैरे झाला. आता चाललो आम्ही जरा इथं जवळच एक मंदिर आहे इस्कॉन म्हणून, तर आता त्याला जाऊन जरा बघूया की कसं काय इस्कॉन टेम्पल आहे. जसं आपल्या मुंबईला वगैरे आहे तसंच इकडे पण आहे असं म्हणतात. तर बघूया आता जाऊन कसं मंदिर आहे काय आहे ते. तर आता चहा वगैरे नाश्ता झाला आहे, मग वगैरे आवडते. तर आता जरा सगळा मग जरा झोपलो वगैरे थोडा, आता जरा बरं वाटतं, फ्रेश झालं. ऊन खूप होतं दुपारी जरा. चला बघूया आता इस्कॉनला जाऊन. आता पोचलो आम्ही इस्कॉनला. थोडी एंट्री केली. आता वाटतं आरती का काहीतरी चालू आहे वरती. तर आता बघूया आपण, बघूया मस्त असं.
मला थोडा आम्हाला यायला उशीर झाला तर सगळं मंदिरं वगैरे बंद झाले. राधाकृष्णाचं मंदिर बंद झालं. शेवटला एक आपला थोडं एक क्लिप भेटली. सगळंच बंद झालं तसं बघायला गेलं तर. नंतर आम्हाला इकडं थोडं पुढं आलं तर म्हणजे त्याच मंदिरात बालाजीचं पण मंदिर होतं. तर म्हटलं जरा तिथं तरी दर्शन झालं आहे. जे आपलं मेन इस्कॉनचं होतं दर्शन करायचं ते काय झालं नाही आहे. तर बघू आता पुढच्या वेळेस कधीतरी येईल आजीकडे तेव्हा नक्की इस्कॉनला लवकरच येईल आणि तुम्हाला दाखवेलच की कसं मंदिर आहे. म्हणजे मंदिर भारी आहे पण थोडा आम्हालाच उशीर झाला त्याच्यामुळं आता इकडं जरा बालाजीच्या मंदिरात जरा चाललो आहे भजन वगैरे. तर आता बसलो जरा इकडे आम्ही सर्वजण. तर आता बघू निघू आता थोड्या वेळात. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आता पुढचा नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. जसा मला वेळ भेटेल तसं मी ब्लॉग काढेलच. आणि चला बाय.